Hello friends, welcome back to my channel. आज आपण करंट अफेअर्स बघणार आहे तर चला सुरू करूया. 1. पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे? श्री विजयपुरम, श्री गणेशपुरम, श्री भारतपुरम, श्री भास्करपुरम. उत्तर श्री विजयपुरम. 2. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजयपुरम करण्यात आले आहे? नवी दिल्ली, लडाख, अंदमान आणि निकोबार, जम्मू आणि काश्मीर. उत्तर जम्मू आणि काश्मीर. 3. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विश्लेषण संस्था ओएजीने जारी जगातील सर्वोच्च 25 विमानतळाच्या यादीत देशांतील एकमेव विमानतळ कोणते आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद. उत्तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली. 4. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या रोगावरील पहिल्या लसीच्या वापरास मंजुरी दिली आहे? कावीळ, बर्ड फ्लू, एमपॉक्स, गोवर. उत्तर एमपॉक्स. 5. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कोणत्या ठिकाणी आयोजित कसोटी सामना क्रिकेटच्या इतिहासात एकही चेंडू न टाकता रद्द झाला आहे? हैदराबाद, ग्रेटर नोएडा, चेन्नई, मुंबई. उत्तर ग्रेटर नोएडा. 6. भारतात ग्रेटर नोएडा येथे आयोजित कोणत्या देशांदरम्यान खेळवण्यात येणारा कसोटी क्रिकेट सामना एकही चेंडू न टाकता रद्द झाला आहे? भारत आणि न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि भारत, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड. उत्तर अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड. 7. ग्लोबल बायो इंडिया 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद, कोलकाता. उत्तर नवी दिल्ली. 8. नवी दिल्ली येथे आयोजित ग्लोबल बायो इंडिया 2024 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? अमित शहा, चिराग पासवान, अश्विनी वैष्णव, जितेंद्र सिंग. उत्तर जितेंद्र सिंग. 9. FIH इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची फेरनिवड झाली आहे? राजेंद्र सिंग, पंकज तिवारी, मोहम्मद तैयब इक्रम, धीरज कुमार. उत्तर मोहम्मद तैयब इक्रम. 10. कोणत्या देशातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करण्यात आले आहे? भारत, जपान, जर्मनी, चीन. उत्तर चीन. 11. महाराष्ट्र राज्यात कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे. उत्तर नाशिक. 12. सिंगापूर साहित्य पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? जितेंद्र सिंग, प्रशांती राम, शशी थरूर, कपिल सिब्बल. उत्तर प्रशांती राम. 13. राष्ट्रीय हिंदी दिन कधी साजरा करण्यात येतो? सप्टेंबर 15, सप्टेंबर 17, सप्टेंबर 13, सप्टेंबर 14. उत्तर सप्टेंबर 14. 14. कोणत्या राज्याच्या सरकारने राज्यांतील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना केली आहे? महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, झारखंड. उत्तर महाराष्ट्र. 15. कोणत्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सौरमालेच्या बाहेर एक नवीन ग्रह शोधून काढला आहे? केम्ब्रिज, जिनिव्हा, नवी दिल्ली, कोलंबिया. उत्तर जिनिव्हा. 16. जिनिव्हा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सौरमालेच्या बाहेर एक ग्रह शोधला असून त्याचे नाव काय आहे? वॉस्प 74A, वॉस्प 75D, वॉस्प 77R, वॉस्प 76V. उत्तर वॉस्प 76V. 17. हवाई दलाचा युद्ध अभ्यास तरंग शक्ती कुठे आयोजित करण्यात आला आहे? मुंबई, विशाखापट्टणम, जोधपूर. मुंबई. उत्तर जोधपूर. 18. राजस्थानमधील जोधपूर येथे हवाई दलाचा कोणता युद्ध अभ्यास आयोजित करण्यात आला आहे?
मित्र शक्ती, तरंग शक्ती, भारत शक्ती, आकाश शक्ती. उत्तर तरंग शक्ती. 20. देशात प्रथमच कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये पेपरलेस मतदान झाले आहे? हिवरे बाजार, फुलोरी, रतनापूर, रतुआ रतनपूर. उत्तर रतुआ रतनपूर. 21. रतुआ रतनपूर ग्रामपंचायत मध्ये देशात पहिल्यांदा पेपरलेस मतदान झाले असून हे गाव मध्य प्रदेश राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? जबलपूर, भोपाळ, विदिशा, ग्वालियर. उत्तर भोपाळ. 22. अल नजाह 2024 युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात येत आहे? अमेरिका, चीन, ओमान, UAE. उत्तर ओमान. 23. केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाला निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय PWD आयकॉन म्हणून घोषित केले आहे? शीतल देवी आणि राकेश कुमार, प्रीती पाल आणि कृष्णा नागर, सुमित अंतल आणि हरविंदर सिंग, अवनी लेखरा आणि सचिन खिलारी. उत्तर शीतल देवी आणि राकेश कुमार. 24. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे? PMA इंडिया, PMA रन, PMA फास्ट, PMA ड्राईव्ह. उत्तर PMA ड्राईव्ह. 25. ट्रेड कफे प्लॅटफॉर्म कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे? नितीन गडकरी, पीयूष गोयल, अनुराग ठाकूर, अश्विनी वैष्णव. उत्तर पीयूष गोयल. 1. ब्रिक्स देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? सेंट पीटर्सबर्ग, रिओ डी जेनेरो, बीजिंग, नवी दिल्ली. उत्तर सेंट पीटर्सबर्ग. 2. सेंट पीटर्सबर्ग येथे सुरू असलेल्या ब्रिक्स देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषद मध्ये भारतातर्फे कोण उपस्थित आहे? एस जयशंकर, नरेंद्र मोदी, अजित डोभाल, अमित शहा. उत्तर अजित डोभाल. 3. सेमिकॉन 2024 परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? नवी मुंबई, ग्रेटर नोएडा, चेन्नई, बंगळुरू. उत्तर ग्रेटर नोएडा. 4. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूने राष्ट्रीय खेल पुरस्कार 2024 प्रदान केले त्याची सुरुवात कधीपासून झाली आहे? 1970, 1971, 1972, 1973. उत्तर 1973. 5. नीती आयोगाच्या धर्तीवर ग्रीडची स्थापना कोणत्या राज्याने केली आहे? राजस्थान, गुजरात, गोवा, हिमाचल प्रदेश. उत्तर गुजरात. 6. अशोक राज सिंगडेले यांची कोणत्या देशाच्या सेनाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे? बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ. उत्तर नेपाळ. 7. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री किसान योजना सुरू केली आहे? हरियाणा, झारखंड, ओडिशा, बिहार. उत्तर ओडिसा. 8. ग्रेट नोएडा येथे आयोजित करण्यात आलेल्या सेमिकॉन परिषद 2024 ची थीम काय आहे? शेपिंग द सेमीकंडक्टर फ्युचर, नेशन द सेमीकंडक्टर फ्युचर, इंडियन सेमीकंडक्टर, नन ऑफ द अबव. उत्तर शेपिंग द सेमीकंडक्टर फ्युचर. 9. मध्य प्रदेश सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली परिसीमन आयोगाची स्थापना केली आहे? राजीव कुमार, पंकज तिवारी, मनोज श्रीवास्तव, अभिजित पाटील. उत्तर मनोज श्रीवास्तव. 10. 5 Decades in Politics हे पुस्तक कोणी लिहिले आहे? शरद पवार, दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खरगे, सुशील कुमार शिंदे. उत्तर सुशील कुमार शिंदे. आजचे खूप महत्त्वाचे करंट अफेअर्स प्रश्न उत्तरे. 18 सप्टेंबर 2024. प्रश्न 1. चौथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? उत्तर नवी दिल्ली. प्रश्न 2. अलीकडेच कोणत्या संस्थेने VLSRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? उत्तर DRDO. प्रश्न 3. DRDOने कोणत्या ठिकाणावरून VLSRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? उत्तर चंडीपूर. प्रश्न 4.
भारतीय नौदलाने सहभाग घेतलेला काकाडू 2024 कोणत्या देशाचा नौदलाचा युद्ध सराव आहे? उत्तर ऑस्ट्रेलिया. प्रश्न 5. कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँक NDB चा नवीन सदस्य बनला आहे? उत्तर अल्जेरिया. प्रश्न 6. अरविंद केजरीवाल यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे? उत्तर नवी दिल्ली. प्रश्न 7. महाराष्ट्र राज्याच्या हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर हेमंत पाटील. प्रश्न 8. जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्स आजारावरील कोणत्या लसीला मंजुरी दिली आहे? उत्तर MVABN वॅक्सीन. प्रश्न 9. कोणत्या राज्य सरकारने सप्टेंबर 17 हा दिवस प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर तेलंगणा. प्रश्न 10. जागतिक ओझोन दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर सप्टेंबर 16.